बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आपले बंधू तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला हाणला आहे। आमच्यावर पूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे, पण आता आमच्यावर केवळ घराणेशाहीचे आरोप होतात। याचा अर्थ आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झाले आहोत, असे त्या म्हणाल्या। भाजपचे अशोक चव्हाण यांच्यावर संसदेत विधवा महिलांचे पैसे खाल्ल्याचा आरोप मी माझ्या कानानं ऐकला व डोळ्यांनी पाहिला, असेही त्या यावेळी म्हणाल्या। सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीवर निशाणा साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या 70,000 कोटींच्या कथित भ्रष्टाचारावर टीका केली। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार भाजपसोबत गेले। भाजप या मुद्द्यावरून सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करत होता, पण आता त्यावर अवाक्षरही काढत नाही। आता आमच्यावर केवळ घराणेशाहीचे आरोप होतात, याचा अर्थ आम्ही आता भ्रष्टाचारमुक्त झाले आहोत, असे सुप्रिया सुळे भाजप आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना म्हणाल्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्यावर घराणेशाहीची टीका केली, हा आरोप आम्हाला मान्य आहे, पण उद्धव ठाकरे भाजपसोबत होते तेव्हा त्यांना त्यांची घराणेशाही चालत होती, मग आताच काय झालं? आता त्यांना त्यांची घराणेशाही का चालत नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी यासंबंधी उपस्थित केला। मला अटक करून द्या, ज्या जेलमध्ये असेल त्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यावधी लोक रस्त्यावर दिसतील, लाट काय असते ते कळेल, असा रोखठोक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे। तसेच कुठलीही यंत्रणा वापरा, काहीही झालं तरी मी हटत नाही, असेही ते म्हणाले। आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला। मी दोषी नाही, मी समाजासाठी लढतोय, उभं आयुष्य पणाला लावलं आहे। आम्हाला कायदे कळत नाहीत का? संचारबंदी कधी लावावी लागते हे आम्हालाही माहीत आहे। रात्रीच्या वेळी सरकारच्या कारवाया सुरू आहेत, असे जरांगे म्हणाले। पुढे ते म्हणाले, मी शेतकऱ्याचं पोरगा आहे, ग्रामीण भागात राहिलो आहे, माझी भाषा तशीच आहे। फडणवीस आणि माझं शत्रुत्व नाही, मी कुणाला घाबरत नाही। मला तुरुंगात टाकलं तरी माघारी परतल्यावर पुन्हा आरक्षणासाठी लढेन। सगळे सोयरीची अंमलबजावणी करा, हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे। तसेच मराठा समाजाच्या विरोधात कोणी बोललं तर मी सहन करत नाही। कुणबी आणि मराठा एकच आहेत, मी सर्वांवर टीका केली। मराठा आरक्षणाविरोधात जो कोणी जाईल त्याला सोडणार नाही। मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका। आरक्षणाव्यतिरिक्त आमची दुसरी कोणतीही मागणी नाही। समाज हा राज्याचा मालक आहे, सरकार मालक नाही, असेही जरांगे यावेळी म्हणाले। भाजप आमदार राम कदम यांनी मांडलेला प्रश्न हा देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी होता। 3 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आमदारांवर चिडले होते। भाजपचा एकही आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती। मात्र त्या दिवसांपासून आजपर्यंत भाजप आमदारांच्या बोलण्यात सर्वमान्य व्यक्ती कुठे दिसत नाही। मात्र देवेंद्र फडणवीस यांचे नाव वारंवार घेतले जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे। एखाद्या नेत्याला खुश करण्यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांचे नाव घेत असाल तर आम्हालाही शांत बसता येणार नाही, असा इशारा देखील आमदार रोहित पवार यांनी दिला आहे। सांताक्रूज पोलिसांनी अटक केलेले योगेश सावंत प्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता। योगेश सावंत आणि रोहित पवार यांचा संबंध काय, असा प्रश्न यावेळी भाजप आमदारांनी उपस्थित केला। त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत खुलासा केला। योगेश सावंत हा कार्यकर्ता असून त्याची चूक कोणती, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। आमदार रोहित पवार यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांची बाजू घेत एका यूट्यूब चॅनेलने सामाजिक कार्यकर्त्याची मुलाखत घेतली आणि ती सोशल मीडियावर टाकली। त्यावर तुम्ही कारवाई करता का, असा प्रश्न उपस्थित केला। तर मुलाखत घेणाऱ्यावर कारवाई का होत नाही, असे देखील ते म्हणाले। पंजाब हरियाणाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर MSP आणि इतर मागण्याबाबत खरेदी हमी कायद्याबाबत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे। आज शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा करत आहेत। या संदर्भात बुधवारी सायंकाळी किसान मजूर मोर्चाचे KMMचे समन्वयक सरवण पंढेर आणि संयुक्त किसान मोर्चाचे जगजित डल्लेवाला यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त बैठक झाली। यापूर्वी मंगळवारी या दोघांनी आपापल्या संघटनांसोबत या संदर्भात बैठक घेतली होती। FIR नोंदवल्यानंतर बोर्डाने खनौरी सीमेवर मारले गेलेले शेतकरी शुभकरण यांचे रात्री उशिरा पतियाळा येथील राजेंद्र रुग्णालयात शवविच्छेदन केले। यानंतर शुभकरणचा मृतदेह खनौरी हद्दीत आणण्यात आला, जिथे शेतकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली। आता शेतकरी मृतदेह घेऊन भटिंडाकडे रवाना झाले आहेत। येथे बल्लो गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। यापूर्वी 21 फेब्रुवारीला खनौरी हद्दीत शेतकरी शुभकरण यांचा मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा निर्णय 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला होता। शेतकऱ्यांचा मोर्चा पुढे ढकलल्यानंतर हरियाणा दिल्लीच्या टिकरी आणि सिंधू सीमा तात्पुरत्या स्वरूपात खुल्या करण्यात आल्या। त्याचबरोबर हरियाणातील 7 जिल्ह्यातील इंटरनेट बंदीही हटवण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये तिढा दिसून येत आहे। रामटेक सिंधुदुर्गनंतर बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे।
छत्रपती संभाजीनगरात केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पुन्हा आपल्याला निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। केंद्रीय मंत्री भागवत कराड पुढे बोलताना म्हणाले की केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करतानाच भाजपने मतदारसंघावर दावा केल्याचे त्यांनी सांगितलं आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लढवण्याबाबत आग्रही आहे। युतीमध्ये ही जागा पहिल्यापासून शिवसेनेकडे असल्याने या जागेवर शिंदे गटाचा दावा आहे। मात्र छत्रपती संभाजीनगर जागेवर भाजपने लक्ष केल्याने आता महायुतीत पुन्हा या जागेवरून वाद वाढण्याची चिन्हे आहेत। 1999 पासून 2019 पर्यंत चंद्रकांत खैरे या मतदारसंघाचे नेतृत्व करत होते। संजय शिरसाटांकडून यापूर्वीच दिल्लीत गेल्यानंतर भागवत कराड यांच्यावर परिणाम झाला आहे। छत्रपती संभाजीनगर शिवसेनेची जागा आहे, केवळ कराड लढणार म्हणून ती आम्ही सोडणार नाही, असंही त्यांनी यावेळी भाजपला ठणकावून सांगितलं आहे। बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे। पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देऊन त्यांच्या भगिनी तथा विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचे दुसऱ्या पद्धतीने राजकीय पुनर्वसन केले जाईल अशी माहिती आहे। भाजपने अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यापुढेही कमळाच्या चिन्हावर लढवण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे। गत अनेक दिवसांपासून बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप कुणाला उमेदवारी देणार असा प्रश्न चर्चेला जात होता, पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे। भाजपने या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय जवळपास घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे। बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचे काय करायचे यावरही भाजपने उपाय शोधला आहे। पक्ष त्यांचे राजकीय पुनर्वसन विधान परिषदेच्या माध्यमातून करण्याची चिन्ह आहेत। प्रीतम मुंडे यांनी भाजपच्या तिकिटावर 2014 व 2019ची लोकसभा निवडणूक जिंकली होती। त्यावेळी त्यांचे बंधू धनंजय मुंडे त्यांच्या विरोधात प्रचाराला उतरले होते, पण यावेळी चित्र वेगळे आहे। पंकजा मुंडे यांना उमेदवारी पक्की मानली जात असताना धनंजय हे त्यांच्यासोबत प्रचाराला दिसतील, त्यामुळे त्यांच्यासाठी ही जागा सुरक्षित मानली जात आहे। विशेषतः या माध्यमातून पंकजा यांची नाराजी दूर करून त्यांचा पक्षकार्यासाठी चपखल वापर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटे बोलतात। शरद पवार कृषी मंत्री असताना ते सर्वोत्तम कृषी मंत्री आहेत असे मोदी म्हणाले होते। तसेच शरद पवार माझे राजकीय गुरु असल्याचे विधानही मोदींनी केले होते असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे। यवतमाळमध्ये काल पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली। यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती, त्यावरून राऊतांनी आज जोरदार पलटवार केला आहे। राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी खोटे बोलतात, त्यांनी स्वतःचीच जुनी वक्तव्ये आठवली पाहिजेत। शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हा नरेंद्र मोदींना गुजरातच्या कृषी सहकार संदर्भात आवर्जून मदत करत होते। त्यावेळी पवारांनी राजकारणापलीकडे जाऊन मोदींना सहकार्य केले हे स्वतः नरेंद्र मोदी यांनी वारंवार जाहीरपणे सांगितले आहे। आता एखाद्या गावात जाऊन निवडणुकीसाठी त्यांना काय खोटं बोलायचं असेल तर ते खोटं बोलू शकतात, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तसेच शरद पवार यांचा हात धरून मी राजकारणात आलो होतो, ते माझे राजकीय गुरु आहेत असे विधानही मोदींनी केले होते। तर महाराष्ट्रातील आणि देशातील सगळ्यात मोठा घोटाळा कोणता असेल तर तो आदर्श घोटाळा। त्याच आदर्श घोटाळ्याच्या सूत्रधाराला पक्षात घेऊन राज्यसभा दिली। तसेच 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या सूत्रधारांना आम्ही सोडणार नाही असे मोदी म्हणाले होते। मात्र सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार यांना आपल्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री केले, त्यामुळे पंतप्रधान आणि त्यांच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवावा अशी मानसिकता महाराष्ट्रात नाही असे संजय राऊत यावेळी म्हणाले। संजय राऊत हे सुधाकर बडगुजर यांचे गॉडफादर आहेत। तसेच देशद्रोहाचा खटला चालवून त्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे। दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरण सुधाकर बडगुंजांना भोवले आहे। कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीत बडगुजर हजर असल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावरून नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय। नितेश राणे म्हणाले, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्या पार्टीमध्ये सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर नाचताना दिसल्याचे सिद्ध झाले आहे। पण मी आजही सांगतो की बडगुजर हा महत्त्वाचा विषय नाही। बडगुजरचा गॉडफादर कोण, ते कुणाच्या मांडीला मांडी लावून नाशिकमध्ये फिरतात, ते गुणाची गुंतवणूक ठेवतात, ते पाहणे महत्त्वाचे आहे आणि यामागे संजय राऊत आहेत असे नितेश राणे म्हणाले। नितेश राणे म्हणाले, बडगुजर यांची चौकशी करत असताना त्यांचे गॉडफादर असलेल्या संजय राऊतांचीही चौकशी झाली पाहिजे। त्यांच्यावरही देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा। दाऊद इब्राहिमच्या जवळपासचा हस्तक असलेला सलीम कुत्तासोबत यांचे संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे। यावरून स्पष्ट होत आहे की संजय राऊत देशद्रोही आहेत, त्यामुळे त्यांची देखील चौकशी व्हायला हवी अशी मागणी नितेश राणेंनी यावेळी केली।